कर्जत तालुक्यातील नेरळ येथील एका सोसायटीमध्ये 6 वर्षांच्या निष्पाप बालकावर 13 वर्ष अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे। फिर्यादी महिला आपल्या पतीसोबत ठाणे येथे वास्तव्यास असून 2025 मध्ये तिच्या पायाचे ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना मुलांचा सांभाळ करणे कठीण जात होते, म्हणून त्यांनी आपल्या 6 वर्षांच्या मुलाला नेरळ येथे राहणाऱ्या आपल्या आई वडिलांकडे म्हणजेच मुलाचे आजी आजोबा यांकडे ठेवले होते। 27 मार्च 2026 रोजी पीडित मुलाची आई त्याला भेटण्यासाठी नेरळला आली असता रात्री मुलाने गप्पा मारताना आपल्या आईला इमारतीत घडणारा धक्कादायक प्रकार सांगितला। मुलाने दिलेल्या माहितीनुसार तो दररोज संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत इमारतीखाली खेळायला जात असे, तेव्हा तिथेच राहणाऱ्या मुलाने त्याला इमारतीच्या डक एरियामधील एका निर्जन कोपऱ्यात नेऊन तिथे गेल्या 3 दिवसांपासून अश्लील कृत्य करण्यास आणि नको ते कृत्य करण्यास भाग पाडले होते। हे कृत्य केल्यामुळे आपल्याला उलट्यांसारखे वाटत असल्याचे लहान मुलाने सांगताच त्याच्या आईला मोठा धक्का बसला। मुलाला सर्व गोष्टी पालकांशी शेअर करण्याची सवय असल्यामुळे हा गंभीर प्रकार वेळीच समोर आला। पीडित मातेने दुसऱ्या दिवशी सकाळी इमारतीत जाऊन चौकशी केली असता संशयित मुलगा हा आपल्या पालकांसोबत तिथेच राहत असल्याचे निष्पन्न झाले। पीडित बालकाने प्रत्यक्ष त्या मुलाकडे बोट दाखवून त्याची ओळख पटवल्यानंतर त्याच्या आईने तात्काळ नेरळ पोलीस ठाणे गाठले। या प्रकरणामध्ये दोन्ही मुलं अल्पवयीन असून या प्रकरणी नेरळ पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या संवेदनशील घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गच्चे साहेब अत्यंत गांभीर्याने करत आहेत।